अहिल्यानगरमधील सरला बेट येथे आयोजित 179व्या अखंड हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना थेट इशारा दिलाय। रामगिरी महाराजांच्या कार्याचं कौतुक करताना फडणवीसांनी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, काही लोक आमचे सद्गुरू रामगिरी महाराज यांना धमक्या पाठवतात, आम्ही त्यांना नेस्तनाबूत करू। आम्ही येथील कोणाच्याही केसाला हात लावू देणार नाही। धर्माच्या नावावर कोणी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या विरोधात सरकार कठोर भूमिका घेईल असा इशाराही फडणवीसांनी दिला। त्याचवेळी सर्वांनी आपापल्या धर्माचं पालन करावं, मात्र इतर धर्मांचाही आदर करावा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। या कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी वारकरी संप्रदायाच्या 179 वर्षांच्या परंपरेचाही गौरव केला। शेकडो वर्षांपासून सुरू असलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पुढे सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। हरिनामामुळे आपण एक होतो, जातपात पाहत नाही असं म्हणत फडणवीसांनी वारकरी संप्रदायाच्या सामाजिक एकतेचं महत्त्व अधोरेखित केलं। दरम्यान सरला बेटाच्या विकासासाठी सरकारकडून विकास आराखडा तयार करण्यात आला असून भविष्यात सरला बेट हे प्रमुख तीर्थस्थळ आणि ऊर्जेचं केंद्र बनेल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फुगडी खेळली, तर एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज यांच्यातही फुगडीचा खेळ रंगला। मात्र या संपूर्ण कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा झाली ती रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या कडक इशाऱ्याची। आमचे सद्गुरू रामगिरी महाराजांकडेही धमक्या पाठवतात, त्यांना मी सांगून देऊ इच्छितो, अशा प्रकारे धमकी देण्याचं काम कोणी केलं तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू। आम्ही केसाला देखील धक्का लागू देणार नाही, केसालाही धक्का लागू देणार नाही, लक्षात ठेवा। आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं पाठबळ, आपले आशीर्वाद जर आमच्या पाठीशी आहे तर मला या निमित्ताने निश्चितपणे असं वाटतं, हा जो सन्मार्ग आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आहे, या सन्मार्गावरनं चालण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो। आणि हा आशीर्वाद घेण्याकरता काल्याचं कीर्तन या ठिकाणी आहे आणि त्यानंतर प्रसाद आहे, तो प्रसाद ग्रहण करण्याकरता या ठिकाणी आपण सगळे लोक उपस्थित झालेलो आहोत। या आनंद सोहळ्यामध्ये आम्हालाही सहभागी करून घेतलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो।